नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या विश्वासाला तडा देत 6 लाख रुपयाची रोकड घेऊन पसार झालेल्या रिक्षा चालकाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या धडकेबाज कारवाईत आरोपी मोईन कुरेशी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून रिक्षासह तब्बल 4,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। काठेगल्ली येथील सौरभ गिरीश आहेर हे पत्नीच्या उपचारासाठी 6 लाख रुपयाची रोकड घेऊन मुंबई ठाणे येथून रेल्वेने नाशिकला आले होते। नाशिक रोड स्टेशन बाहेर रिक्षासाठी थांबले असताना एका रिक्षा चालकाने त्यांना गाठले। रिक्षात पैशाची बॅग ठेवून सुट्टे पैसे आणण्यासाठी प्रवासी बाजूला गेला आणि याच क्षणाचा फायदा घेत चालकाने 6 लाखांची बॅग चोरून धूम ठोकली। घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काळ्या पिवळ्या रिक्षांचा मार्ग काढत वडाळा नाका परिसरातील मोईन कुरेशीला ताब्यात घेतले। चौकशीत मोईनने गुन्ह्याची कबुली देत साथीदार शेबाज सय्यद याच्यासोबत रक्कम वाटून घेतल्याचे उघड झाले। पोलिसांनी मोईनकडून 2 लाख, शेजाबकडून 2 लाख अशी 4 लाखांची रोकड हस्तगत केली। तसेच गुन्ह्यात वापरलेली 95,000 रुपये किमतीची रिक्षाही जप्त करण्यात आली। मात्र चोरीतील उर्वरित 2 लाख रुपये एका अनोळखी व्यक्तीकडे असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरू आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र संपगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।